रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांना सगळेच कंटाळलेत, मात्र असाच रस्त्यात असणारा एक खड्डा एका कुटुंबासाठी वरदान ठरलाय. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. म्हणाल असं कसं शक्य आहे? त्याचं कारण थांबा, कारण नाही, आपण संपूर्ण घटना जाणून घेऊयात. कोल्हापूरच्या उल्पेमळा परिसरात एक अत्यंत आश्चर्यकारक आणि हृदयस्पर्शी घटना घडली. पांडुरंग रामा उल्पे, वय 65, नेहमीच्या सवयीप्रमाणे ते मंदिरात हरिनामाचा जप करण्यासाठी गेले. अचानक हृदयात काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि काही क्षणात ते जमिनीवर कोसळले. त्यानंतरचं त्यांना काहीच आठवत नाही. नमस्कार, मी मोना यनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर. 16 डिसेंबर हा दिवस होता. हरिनामाचा जप करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पत्नी बाळाबाई आणि शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी 11:30च्या सुमारास त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली. सगळेच दुःखी होते. अचानक झालेल्या मृत्यूमुळे घरात सर्व शांतता. घरापासून काही अंतरावरच असताना अँब्युलन्स समोर रस्त्यात एक मोठा खड्डा आला आणि त्या खड्ड्याचा झटका इतका जोरात बसला की झटका बसल्याने त्यांची हालचाल सुरू झाली. मग काय, त्यांना त्वरित दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यात आलं. दुसऱ्या दवाखान्यात उपचार सुरू झाल्यानंतर त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. 15 दिवसांनंतर ते शुद्धीवर आले आणि नव्या दमाने पुन्हा एकदा घरी परतले. त्यांच्या कुटुंबियांनी या घटनेला पांडुरंगाची कृपा म्हणून वर्णन केले. ही घटना आपल्याला एक प्रकारे देवाच्या अस्तित्वाची आठवण करून देते. तर या कोल्हापूरमधील तात्यांच्या पुनरागमनाची कथा तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.